नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बर्गरच्या पावापासून मस्त अशी मुलांसाठी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि मुलं जर सुट्टी असली की नाही तर काहीतरी वेगळं खायची इच्छा असते ना तर त्याला सुद्धा बनवू शकता। जर तुम्हाला बर्गरचे पाव जर भेटले नाही ना तर तुम्ही वडापावचे पाव सुद्धा घेऊ शकता। ह्यांना काय करायचं माहिती आहे का, असं अधिक चिन्हांना वरच्या वर कट करायचे, आतपर्यंत कट करायचं नाही किंवा खालपर्यंत कट करायचं नाही, त्याचे भाग करायचे नाहीत, फक्त चीर मारून घ्यायचे आहे। त्यासाठी बघा 3 चमचे मी बटर घेतलेलं आहे। जर तुम्हाला बटर जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता, 2 चमचे लागेल। आता त्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत, एकदम बारीक अशा कट केलेल्या आहेत। 3 चमचे मी कोबी घेतलेला आहे, 3 चमचे मी गाजर घेतलेला आहे, 3 चमचे मी हे आपले फ्रेश मका घेतलेली आहे, थोडीशी आपण अशी शिजवून मीठ टाकून थोडीशी शिजवलेली आहे आणि त्याला पण बारीक असं मी कापून घेतलेलं आहे। 2 चमचे मी फ्रोझन मटर घेतलेले आहेत, म्हणजे वाटाणे घेतलेले आहेत। 2 चमचे मी शिमला मिरची घेतली, म्हणजे 3 चमचे असेल हे। कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। चमच्याच्या मापाने हे 2 चमचे छोट्या आकाराचं होतं। तुमच्याकडे जर अजून कोणत्या भाज्या असल्या ना तर त्या जरी घेतल्या तरी पण चालू शकते। बटर आपल्याला काय करायचं, वितळून घ्यायचं आहे। बटर बघा मी वितळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे, आलं थोडंसं किसून घेतलेलं आहे आणि लसणाच्या 2 पाकळ्या। आता हे पण आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं गरममध्येच बरं का। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी चिली फ्लेक्स, तुमच्याकडे 3 असेल तर तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते। त्यात टाकायचे आपल्याला अर्धा कांदा घेतला बघा, एकदम बारीक कापून घेतलेला, तर हा पण ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते। कांदा मी टाकून घेतलेला आहे, आता ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते। लोखंडाचा तवा बघा मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडासा टिपका टाकायचा तेलाचा, एक छोटा अर्धा चमचा टाकला तरी चालू शकते। गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे। आता ह्या सगळ्या भाज्या जेवढ्या मी घेतल्या होत्या ना ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत सगळ्या। आता ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा बटाटा पण शिजवलेला टाकू शकता बरं का। आता ह्याला काय करणार आहे, मिक्स करून घेते आणि थोडंसं मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये, एकदम थोडंसं टाकायचं। आता 1 मिनिट फक्त मी हे परतून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर 1 मिनिटभर फक्त मी परतून घेतलेलं आहे। एक जागी करून घेऊया आपण आणि ह्याच्यावर आपल्याला 1-2 मिनटासाठी फास्ट गॅसवर झाकण ठेवूया। फास्ट गॅसवर बघा मी 2 मिनटं झाकून ठेवलं होतं, असं चांगलं वाफलून घ्यायचं। ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, असं वापरलं की वाटलं तर शिजवलेला बटाटासुद्धा तुम्ही थोडंसं चुरून टाकू शकता। तुम्हाला हवा असेल ना तर ह्याच्यामध्ये थोडंसं मिरी पावडर पण तुम्ही टाकू शकता। आता गॅस बंद करून घेणार आहे, कारण आपली जी मका होती ना ती थोडीशी मी शिजवून घेतलेली आणि जी वाटाणे आहेत ती फ्रोझन वाटाणे होते आणि बाकी काही शिमला मिरची वगैरे वाफेनं चांगली आपली शिजली जाते। जास्त काय आपल्याला शिजवायची गरज नाही, 3 मिनटं 3 ते 4 मिनटं फक्त झालेले आहेत। आपण गॅस बंद करते आणि आपण हे काढून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे जे घेतलं होतं ना बटरमध्ये, कांदा, जे लसूण, हे सगळं आपण जे मिक्स केलं होतं ना ते टाकून घ्यायचं। जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही डायरेक्टसुद्धा तुम्ही तव्यामध्ये टाकून हे परतू शकता, पण हे थोडंसं मला असं अर्ध कच्चंच पाहिजे होतं। आता हे मी काढून घेते। काढून घेतलेलं आहे बघा। ह्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा ऑरेगनो टाकलेला आहे, त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा टोमॅटो सॉस, थोडं जास्त कमी टाकला तरी पण चालू शकतं। थोडीशी टाकायची आपल्याला चाट मसाला। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। वाटलं तर असं थोडंसं दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे हे जे आपण फ्रोझन मटर टाकलेले आहेत का नाही वाटाणे ते सॉफ्ट होते। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला चीज। आता हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती टाकायचे तेवढं टाकू शकता, कमी जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकते। मिक्स करून घेऊया। तुम्हाला आता हवं असेल ना तर ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ जरी टाकलं तरी चालू शकते, कारण आपण जेव्हा भाज्या वापलाय ठेवल्या होत्या ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं तर चव बघून, कारण की आपण ह्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे, चीज टाकलेलं आहे, मग जास्त मीठ टाकू नका, थोड्या प्रमाणात टाका। आता हे एकजीव करून घेते मी सगळं, मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीत। आणि आता तुम्हाला मी दाखवते, हो का, बर्गरचे जे पाव होते त्याला मी अशा पद्धतीत फक्त असं पकडायचं खाली आणि असं कट मारलेलं आहे। खूप मोठी रेसिपी होती, पूर्ण रेसिपी बघत नाही आहे मी। तुम्हाला जे हल्ली रेसिपी टाकते त्या तुम्हाला आवडतात का, रेसिपीला तुम्ही लाईक करत जा, कमेंट करत जा। अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की गणपतीसाठी मी सगळे मोदक रेसिपी म्हणा, सारण रेसिपी म्हणा, सगळे मी अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अजून जर काय हवं असेल तर जरूर कमेंट करून सांगा। लाडवाचे प्रकार सगळे आहेत, जे आपण गौरीसमोर जे मांडतो ना त्यासाठी लाडवाचे, करंजीचे सगळे प्रकार आहेत। जे रेसिपी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मी त्याची लिंक देते। आता हे अशा पद्धतीत बघा मी बोलतच भरलेलं आहे, दाबून चांगलं भरायचं,
एवढ्या साहित्यात का नाही 3 होतात असे मोठे मोठे. आता हे मी सगळं भरून घेते पहिलं. मस्त असे बघा दाबून दाबून भरून घेतलेले. आणि तुम्हाला मी सांगितलं एवढ्या ह्याच्यामध्ये 3 होतात, पण 4 झालेले आहेत. पॅन ठेवला आहे बघा गरम करायला. चांगला कडक गरम झालेला आहे बघा, धूर निघत असेल. त्याच्यावर आपल्याला खाली काहीच ठेवायचं नाही आहे. वाटलं तर थोडंसं तुम्ही बटर पण ठेवू शकता. आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे कारण जास्त कडक गरम झालेला आहे. आता ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला 1-2 मिनटासाठी झाकण. तर तुम्हाला हवं असेल का नाही, तर तुम्हाला मी सांगते, खूप जो कमेंट करतात अशी चांगली गोष्ट दाखवली की नाही की कमेंट करतात. ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं आपण चीज टाकूया ह्याच्यावरनं. एकदम हलकं हलकंसं टाकायचं. तर आत तर टाकलंच आहे, पण वरनं टाकायचं थोडंसं. तुम्ही वरनं ह्याच्यात थोडीशी मिरची पावडर पण अशी टाकू शकता. आणि आता हे झाकण ठेवूया. एकदम जे कुठलं पण झाकण ठेवलं का नाही, ती वाफ नाही गेली पाहिजे. 1-2 मिनटासाठी असं झाकण ठेवायचं. आणि ही गरम झाल्यामुळं फक्त मी 2 मिनटं सांगते. जर तुमचा गरम नसेल का नाही, तर 3 ते 4 मिनटं ठेवलं तरी चालू शकते. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत बघा. एकदम बारीक गॅसवर मी केलं होतं. तर आपण झाकण काढून घेऊया. बघा मस्त असा झालेला आहे. आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, थोडीशी आपल्याला पाहिजे तशी मिरची पावडर टाकू शकता. असे तुम्ही असं एकदा जरूर मुलांना करून द्या बरं का. इतकं छान लागतं ना, चवीला खूप छान लागतं बरं का. मस्त एकदम. गॅस आता मी बंद केलेला आहे. आणि असं जरी ठेवलं की नाही अजून असं झाकण काढून, तर गॅस बंद करून 1-2 मिनटं तरी, कारण गरम आहे ना, तर अजून छान असं होईल बघा. तुमच्याकडं आवण जर असेल तर आवनमध्ये जरी केलं तरी चालेल. अशा पद्धतीनं एकदा जरूर नाश्ता करून द्या मुलांना. चवीला 1 नंबर लागतो. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.